भाजप आमदार गणेश नाईक ॲक्शन मोडमध्ये दिसतायत। आमदार गणेश नाईकांचा ऐरोली विधानसभेवर दावा आहे। ऐरोलीतून विधानसभा लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। जनसंवाद कार्यक्रमातून निवडणूक लढण्याची घोषणा ते करतायत। दरम्यान या सगळ्या संदर्भात गणेश नाईक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक येत आहेत। नाईक परिवार हे जे पुन्हा एकदा सक्रिय राजकारणामध्ये लागलेल्या बेलापूर असेल ऐरोली मतदारसंघात आज नाईक परिवाराकडून जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर, जनसंवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे बघा, प्रश्न असे की पूर्वी मी जनता दरबार भावे थिएटरमध्ये घेत होतो, लोकांच्या अडीअडचणी सगळ्या लोक सांगत होते। आज आता दर सोमवारी 10 ते 12 ऐरोलीमध्ये, दुसऱ्या दिवशी घनसोलीमध्ये, तिसऱ्या दिवशी कोपरखण्यामध्ये अशा प्रकारे जनतेशी संवाद मी ऑफिसमध्ये साधणार आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये तो जनसंवाद मी आणखीच साधणार आहे। तर आजच्या या ठिकाणी MSCBच्या तक्रारी आल्या, पाण्याच्या तक्रारी आल्या, शाळेच्या तक्रारी आल्या, ग्राउंडच्या तक्रारी आल्या, एकूण ड्रेनेज चोकअप झाल्याच्या तक्रारी आल्या आणि त्या तक्रारींच्या अनुषंगानं संबंधित अधिकाऱ्यांशी मी डायरेक्ट फोनवर बोललो आहे आणि सकारात्मक अधिकाऱ्यांनी वातावरण करतो असं सांगितलेलं आहे। आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक पुन्हा एकदा भूकंप किंवा राजकीय परिस्थिती काय असेल? नाही, प्रश्न असे, कालच आमचं पुण्याला अधिवेशन झालं, त्या अनुषंगानं ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला काहीतरी 79,000 मतांनी मी निवडून आलो होतो। ओके, कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा आहे। निश्चितपणे भारतीय जनता पक्ष मी मागणी केल्यानंतर मला तिथून उमेदवारी देईल आणि इथून मी आमदार होईल। हे होते गणेश नाईक। त्यांनी नवी मुंबईच्या प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडली दिसून येते। कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।